गोवा येथील क्लबमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील शाळा, महाविद्यालय, हॉटेल्स, क्लब, मॉल, आयटी पार्क आणि सरकारी कार्यालयांचे फायर ऑडिट करावं, तसंच सध्या फायर एनओसी नसलेल्या आस्थापनांवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. गोवा येथील क्लबमध्ये लागलेल्या आगीची घटना पाहून ठाणे शहरातही सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी ठाणे शहरातही हॉटेलला लागलेल्या आगीत काही ग्राहकांचा मृत्यू झाला होता, तर कापूरबावडी येथील वाणिज्य इमारत आगीत खाक झाली. वाढत्या अतिक्रमणामुळे ठाणे शहरातील काही भागात अग्निशमन दलाची गाडी पोहोचू शकत नाही अशी स्थिती आहे. याकडे नारायण पवार यांनी आयुक्तांचं लक्ष वेधलंय. ठाणे शहरात अनेक क्लब सुरू झाले. जुन्या इमारतींच्या जागेच्या स्ट्रक्चरमध्ये बदल करून बहुतांशी क्लब उभारण्यात आलेत. शहरातील मॉल आणि हॉटेलमध्येही शनिवारी, रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अनेक मॉल्समध्ये मोठ्या जागांच्या ठिकाणी छोटी दुकानं सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालय, मोठे हॉस्पिटल, नर्सिंग होममध्ये अग्निसुरक्षा बाळगण्याची गरज आहे. पालिका मुख्यालयाबरोबरच प्रभाग समितीची कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयांमध्ये ये-जा करण्यासाठी जिने, आपत्कालीन मार्ग इत्यादींची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. वाघा इस्टेट, घोडबंदर रोड परिसरात सुरू झालेल्या आयटी पार्कमध्ये मोठ्या संख्येनं कर्मचारी कार्यरत आहेत. दुर्दैवानं या ठिकाणी दुर्घटना घडल्यास मोठी हानी होण्याची भीती वाटते. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील क्लब, हॉटेल्स, मॉल, हॉस्पिटल, आयटी पार्क, राज्य सरकारची कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पालिका मुख्यालयासह प्रभाग समितीची कार्यालय इत्यादी ठिकाणी फायर ऑडिट करावं. तसंच सध्या सुरू असलेल्या क्लब, हॉटेल, मॉल, हॉस्पिटल इत्यादी आस्थापनांच्या ठिकाणी फायर एनओसी नसल्याचं आढळल्यास तात्काळ कारवाई करावी अशी मागणी माजी गटनेते नारायण पवार यांनी केली आहे.